माझ्या मुली खूप दिवसाच्या मागे लागल्या होत्या आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये सुरू आहे पीनट बटर, कोको पीनट बटर. तर आज मी पीनट बटर बनवलेलं आहे, तेही शुगर फ्री आणि अगदी हेल्दी असं, चवीला बाजारातल्या मिळणाऱ्या पीनट बटरपेक्षाही अगदी टेस्टी, अगदी झटपट बनतं. छान सॉल्टी, थोडंसं मीठ टाकलं की सॉल्टी टेस्ट आणि त्याचा सगळं फ्लेवर येतो, खूप मस्त. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिली इथे कढई ठेवली आहे, त्यात मी बघा 2 वाटी असे आपले शेंगदाणे घेतलेले आहेत. आता ही वाटी माझी मोठी आहे, 2 वाटी भरून यात आरामात मावते. तर त्या एका वाट्याने घेऊन मी 2 वाटी एवढे आपले शेंगदाणे घेतले आणि याला ना अगदी मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे. गॅस थोडी पण मध्यम पण करायची, म्हणजे मिडियम पण गॅस करायची नाही, अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचे, जेणेकरून आपले जे शेंगदाणे ते आतपर्यंत व्यवस्थित असे भाजले गेले पाहिजे. तरच आपलं पीनट बटर हे चवीला खूप टेस्टी आणि खूप छान बनतं. अगदी मंद आचेवर 10 मिनटं तरी लागतात आणि सतत फिरवत राहायचं, म्हणजे सारखं पूर्ण भाजून होतात शेंगदाणे. आणि याला काही करपू नाही द्यायचं, करपलं तर टेस्ट खूप कडू येते, व्यवस्थित लागत नाही, सगळी जळल्यासारखी टेस्ट येते. म्हणून अगदी मंद आचेवर सतत फिरवत भाजून घ्यायचे. तर बघा 10 मिनिटांनंतर रंग चेंज झालेला आहे, तर गॅस बंद करून द्यायची आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचं. आता बघा छान थंड झाले आहेत, तर सहजरित्या साल निघून जाते. तर आता याला काय करते, मी एका किचनच्या कॉटन टॉवेलमध्ये टाकून घेते आणि याची पूर्ण साल काढून घेते. याची साल अगदी सहज आणि झटपट निघते. तुम्ही कॉटन टॉवेलऐवजी हाताने जरा चोळून काढलं तरीही आरामात निघते. तर माझे थोडे जास्त होते, तर मी कॉटन टॉवेलमध्ये टाकून याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्व साल काढून घ्यायची. काढल्यानंतर याची साल वेगळी करायची आहे आणि आपल्याला शेंगदाणेसुद्धा वेगळी करून घ्यायची आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहेत आणि आय बटनलासुद्धा दिलेले आहेत. तर नक्की विजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली असेल ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल किंवा तुमच्या कामाची जर वाटत असेल तुम्हाला, तर एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही ही रेसिपी कुठल्या शहरातनं बघताय ते मला नक्की कळवा, कारण की मला आवडेल की माझी रेसिपी कुठल्या शहरांपर्यंत पोहोचलेली आहे. तर अशा प्रकारे आपण साल चोळून काढून घेतली आणि आता सालीला वेगळे करते. तसं झाऱ्याने, जो तारेचा झारा असतो ना, त्याच्याने काढून घ्यायचं, म्हणजे साल खाली पडते आणि वरती फक्त आपले शेंगदाणे राहते. थोडे जर राहिले तर थोडंसं पाखडून ताटात किंवा कोपरमध्ये घेऊन पाखडून घ्यायचं, म्हणजे ते साल निघून जाते. आता हे सगळे साल काढलेले जे शेंगदाणे ते मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेते. या मिक्सरच्या पॉटमध्ये व्यवस्थित वाटून झालं नव्हतं, थोडे दाणे राहत होते, म्हणून मी छोट्या पॉटमध्ये करून घेतलं आहे बारीक. तर बघा आधी असं फक्त साधं शेंगदाणेच आपल्याला बारीक करून घ्यायचे. आता यात काही वस्तू घालायची आहे. तर हे फक्त मेन इन्ग्रेडियंट आपलं शेंगदाणे आहे. यात आता मी चवीपुरतं मीठ घालते आहे. मिठाचा बाईट येतो याच्यात, मधामधात जो मिठाचा बाईट येतो ना, त्याच्याने हे पीनट बटर चवीला अप्रतिम लागते. आता या सहज घातलेला आहे. सहज तुम्हाला ऑप्शनल असेल, सहज जर नसेल घालायचं तरीही चालेल. इथे मी थोडेसे खजूर घातलेले आहेत. खजूरही टोटली ऑप्शनल आहेत, माझ्या मुलींना आवडतात म्हणून मी घातले. नाही घातले तरीही चालेल, फक्त सहज आणि मीठ घातलं तरीही चालेल. आता याला छान एकदम मस्त वाटून घ्यायचं आणि त्यानंतर यात साजूक तूप टाकायचं. तुम्ही तुपाऐवजी शेंगदाण्याचं जे तेल येते ते सुद्धा घालू शकता. तर इथे मी मोठ्या चमच्याने 1 चमचा तूप घातलेला आहे, म्हणजे साधारणतः पोहे खाण्याच्या ह्याच्याने 2 चमचे एवढं तूप घालून घेतलेलं आहे. तूप घातल्यानंतर छान मस्त बारीक करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे आणि मस्त असं भरून ठेवायचं. अगदी 1-2 महिना आरामात टिकते, कारण की यात पाणी नाही आहे, काही नाही आहे, मस्त असं टिकते. छान तुम्ही ब्रेडवर लावू शकता किंवा असं जरी तुम्हाला मुलांना खायचं असेल तरीही खाऊ शकता. खूप मस्त, याची चॉकलेट पण खूप छान बनते. तर मी नेक्स्ट व्हिडिओत किंवा समोर जेव्हा पण मला जमेल त्यावेळेस मी याची चॉकलेट कशी बनवायची ते सुद्धा तुमच्याशी शेअर करेल, तो व्हिडिओसुद्धा. तर आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि हो, बनवून पण बघा आणि मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय.